तर का म्हणता बुट्ट्यांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असेल. तर खूप दिवसानंतर आलो मी तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन, एक चांगला धमाकेदार. माझे पेपर सुरू होते म्हणून मी ब्लॉग बनवून स्टार्ट नाही केले आणि टाकलं पण नाही. तर आज आमच्या कॉलेजमध्ये आहे आनंद मेळावा. तर आम्ही मेन्यूमध्ये ठरवलं आहे सांबारवडा आणि समोसा. तर आमच्या स्टॉल सर्व रेडी झालं होतं आणि इकडे मस्त बाहेर स्पीच वगैरे त्यांनी चालू होतं ना. आमच्या स्टॉल पण रेडी झालं होतं. तेवढा बकासूर आला आमच्या इकडे आणि मस्त यायनं दाबणं चालू केलं भाई. इकडे चालू व्हायचे आणि यायचे दाबणं चालू. त्यानंतर मी निघालो, कारण आमच्या घरच्याच्या खूप दिवसानंतर प्लॅन बनला होता की आपण कुठेतरी फिरायला जायचे. तर मग मी आलो, गाडीमध्ये बसलो, गाडीमध्येच कपडे वगैरे चेंज केले मी आणि मग निघालो. तर गाडी 2 होते आमच्याकडे, पेट्रोल वगैरे टाकलं आणि खूप दिवसानंतर आमचा प्लॅन बनला होता, कारण फिरायला जायचं असं काही जाणं होतच नव्हतं. मग पार्श्वतीतून आम्ही टर्न घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजची मस्त दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो, मस्त नजारे पाहत. मग त्यानंतर मस्तला घेतलं मी माझ्याजवळ आणि 1 नंबर क्यूट ड्रेस होती ती बाई. त्यानंतर आम्ही रामटेकमध्ये थांबल्यानंतर नाश्ता वगैरे केला एकदम टाईटमध्ये आणि मस्त व्ह्यू पाहत निघालो भाई आम्ही. मग गाणे वाजवत होता, कधी पोहोचलो काही समजलंच नाही. मस्त आम्ही एकदम चांदपूरला पोहोचलो. त्यानंतर पूजा वगैरे घेतली. आत वरतं जायचं होतं, 110 पायऱ्या होत्या भाई वरतं. आणि वहिनीला विचार कसं वाटून राहिलं एवढ्या पायऱ्या चढून? मस्त छान. मग बघा असे छान वाटते. त्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये, दर्शन वगैरे केलं आम्ही छानपैकी. आणि इतकी मस्त आरती वगैरे झाली तिथे. आणि त्या मंदिरच्या मागे 1 किलोमीटर नंतर मस्तपैकी एक लेक आहे, त्यानंतर तिथे बोटिंग होतात 100 रुपये पर पर्सन. तर 1 नंबर आम्ही पण खूप मजा घेतली. आणि हे बघा एडचाली करांत भाई असं होते म्हणून म्हणतो एडचाली नाही करावं. मग आम्ही पण मस्त जंगलामध्ये मस्त जेवण वगैरे केलं, घरूनच आणलो होतं आम्ही. यायची रेमान पण कसे जागले भाई, मस्त एकामेकाला मारपीट चालू होती यायची. आणि असे भाई झोडपे घेऊन तर कधी या नको, कारण बंदर मागं लागते तिथे म्हणून म्हणतो सिंगल जायचं सिंगल राहायचे.